नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. बीड जिल्ह्यातलं जे संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे तर ते नवनवीन खुलासे आता याच्यामध्ये होत आहेत. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी असणारा वाल्मिक कराड जो आहे तर त्याच्याविषयीची सविस्तर माहिती A to Z जे आहे तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे. खंडणीचा प्रकरण झालं होतं 9 डिसेंबर 2024 रोजी आणि त्या दिवशी 6 डिसेंबर 2024ला जे आहे तर ती मसाजोग गावामध्ये थोडीशी वादावादी झाली आणि त्यानंतर 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यातल्या 8 आरोपीला आतापर्यंत जे आहे तर मकोका लावण्यात आलेला आहे आणि खंडणीचा गुन्हा असणारा वाल्मिक कराड जो आहे तर त्याच्यावरही आता 14 जानेवारी 2025 रोजी जे SITने जे पुरावे सुपूर्द केले न्यायालयामध्ये त्याच्या आधारे मकोका लावण्यात आला होता. आणि आता ह्याच वाल्मिक कराड जो आहे गोपीनाथ मुंडे यांच्या इथे घरगडी असणारा वाल्मिक कराडाचा करोडपती आणि करोडाचा मालक कसा झाला आणि करोडची संपत्ती कशी जमा झाली याची सविस्तर माहिती जी आहे तर ती SIT आता न्यायालयामध्ये सादर करणारच आहे. परंतु आतापर्यंत त्याची जे माहिती आलेली आहे त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे. तर वाल्मिक कराडची जी संपत्ती आहे ते परळी, बीड, पुणे त्याच्यासोबतच चिंचवड आणि अशा विविध भागामध्ये आहे. तर गोपीनाथ मुंडे यांच्या घरगडी म्हणून काम करणाऱ्या वाल्मिक कराडकडे एवढा मोठा संपत्ती साठा कसा आला याची जी आहे तपासणी आता ED आणि SIT करतच आहे. पोलीस याचा तपास घेत आहेत. पिंपरी चिंचवडच्या पार्क सिटी सोसायटीमध्ये 4 BHK हाय सोसायटीमध्ये म्हणजे एकदम उच्चभ्रू सोसायटीमध्ये 4 BHK फ्लॅट आहे. पत्नी मंजिरी कराड आणि वाल्मिक कराड यांच्या नावावर हा 4 BHK फ्लॅट आहे. याची सध्याच्या घडीला जी अंदाजे किंमत आहे 4 कोटीच्या जवळ आहे. त्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या समोर बिझनेस टॉवर येथे जे काम सुरू आहे त्या बिल्डिंगचं तर तेथे त्याचे 6 ऑफिस स्पेसेस आहेत. त्याची दुसरी पत्नी ज्योती जाधव जे आहेत यांच्या नावावर आहे 2 फ्लॅट. वाल्मिक कराडच्या नावावर 3 फ्लॅट आणि त्याचे जे नातेवाईक आहेत विष्णू चाटे यांच्या पत्नी ज्या मावस भाऊ लागतात तर त्यांच्या पत्नी यांच्या नावावर 1 फ्लॅट असा आहे. त्यानंतर वाकडच्या कासाबेला सोसायटीमध्ये 1 फ्लॅट आहे 403 नंबरचा. हडपसर मगरपट्टा भागामध्ये सुरेश धसाळ यांनी केलेल्या आरोपानुसार एक अख्खा फ्लोअर जो आहे तर तो वाल्मिक कराडच्या नावावर आहे आणि तो अख्खा फ्लोअर जो आहे तो जवळजवळ 75 कोटी रुपयाचा असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. हा जो पूर्ण फ्लोअर आहे तो ड्रायव्हरच्या नावावर आहे. ॲमिनोरा पार्क येथे 2 फ्लॅट आहेत तो ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर 17व्या मजल्यावर आणि याची अंदाजे किंमत जी आहे ती 10 कोटी आहे. पुणे खराडी गेरा ग्रीज सोसायटीमध्ये 1 फ्लॅट आहे आणि त्यानंतर सिमरी पारगाव येथे त्याची जमीन आहे. तर माजलगाव येथील सिमरी पारगाव येथे सुदाम नरोडे नावाच्या व्यक्तीच्या नावे 50 एकर जमीन आहे. त्यानंतर मौजे सिंद्री बार्शी ज्योती जाधव यांच्या नावावर 50 एकर जमीन आहे. त्याच्यासोबतच माजलगाव येथील सिमरी पारगाव येथे मनीषा सुदाम नरोडे यांच्या नावावर 10 ते 12 एकर जमीन आहे. त्यानंतर सिमरी पारगाव येथे योगेश काकडे वॉचमॅन जे वाल्मिक कराडचा वॉचमॅन आहे याच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे. त्यासोबतच दिघोळ जामखेड येथे ज्योती जाधव यांच्या नावावर 10 ते 15 एकर जमीन आहे. हे संपूर्ण आरोप जे आहेत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिलेल्या माहितीनुसार हे आरोप आहेत. आणि त्याच्यासोबतच अंजली दमानी यांनी जे कागदपत्र दाखवून आरोप केलेले आहेत तर वाल्मिक कराडचे जे आहेत बार्शी येथे 45, बीड येथे 50 एकर आणि सोनपेठ येथे 50 एकर अशी जमीन आणि 4 ते 5 वाईन शॉप असल्याचं अंजली दमाने यांनी कागदपत्र दाखवून आरोप केलेले आहेत. तर आता ही जी संपत्ती आहे वाल्मिक कराडची याच्यावर SIT आणि पोलीस जे आहे ते तपास घेत आहेत आणि याच्यामध्ये EDची ही भर पडण्याची शक्यता दिसत आहे. तर येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये काय बदल होतात, काय नवीन अपडेट येते तर त्याची माहिती मी येणाऱ्या काळामध्ये देतच राहील. तर ती संपूर्ण माहिती बातम्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. तुमचे काही सजेशन असतील तर किंवा काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.